नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आजचा हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल असं मला तरी वाटतंय. कमी साहित्यात, कमी वेळेत, पण जबरदस्त टेस्टी अशी ही रेसिपी आहे. पहिल्यांदा एकदा ही रेसिपी करून बघा आणि परत जर फ्लॉवर घरी आणला तर तुम्ही अशीच रेसिपी बनवाल हे तुम्हाला मी खात्रीने सांगते. ह्या रेसिपीसाठी मध्ये 2 मस्तपैकी टिप्स सांगितलेले आहेत. त्या टिप्सप्रमाणे जर हा तुम्ही खिमा केला तर तुम्हाला अगदी उत्तम चवीचा खिमा खायला मिळेल. रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही केलेला खिमासुद्धा उत्तमच होणार. आज आपण करत आहोत फ्लॉवरचा खिमा. त्यासाठी आलं आणि लसूण हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर देठांसकट बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा आणि टॅमॅटो हे ओनियन कटरमधून अगदी बारीक करून घेणार आहे. अशा या खिम्याबरोबर तुम्ही पोळी, भाकरी, पराठा आणि ब्रेडसुद्धा अगदी मस्तपैकी एन्जॉय करू शकता. बऱ्याच वेळेला काय होतं, खिमा म्हणलं की ब्रेड हे कॉम्बिनेशन ठरलेलं आहे. म्हणून मी इथं आवर्जून सांगेन हा खिमा आणि ब्रेड अगदी उत्तम कॉम्बिनेशन आहे. जे कोणी ब्रेड खात असतील त्यांनी हा खिमा आवश्यक ब्रेडबरोबर खावा. आता आपण फ्लॉवर आहे तो खिसणीने छान खिसून घेत आहोत. इथं मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे. असा आपला फ्लॉवर चांगला खिसून झाल्यानंतर सगळी फोडणी होईपर्यंत पहिल्यांदा फ्लॉवर धुवून घेतलेला असला तरीसुद्धा पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनटं भिजवून ठेवत आहे. एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, 4-5 काळी मिरी आणि 1 तमालपत्राचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते 1 तमालपत्र असं घालून ही फोडणी परतून घेत आहे. आता त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि त्यावरती कांदा घालून हा कांदा छान परतून घ्यायचा. तो गुलाबी रंगापर्यंत परतून झाल्यानंतर त्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीरही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. या फ्लॉवरच्या खिम्यासाठी मी भरपूर कोथिंबीरीचा वापर करत आहे. त्यामुळं फ्लॉवरचा वास कोथिंबीरीमुळे थोडासा कमी व्हायला पण मदत होते. तसेच कोथिंबीर फ्लॉवरबरोबर मिक्स झाल्यानंतर हा पदार्थ चवीलाही खूप छान होतो. अशी कोथिंबीर पण कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आणि मग त्याच्यावरती टॅमॅटो घालायचा. तुम्ही हा टॅमॅटो मिक्सरमधून थोडा बारीक करून घेतला तरी चालेल, नाहीतर ओनियन कटरमधून असा छान बारीक होतोही. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर हे छान अगदी परतून घ्यायचं. संपूर्ण त्याला कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग त्यावरती पहिल्यांदा साधं लाल तिखट घातलेलं आहे, धनापूड आणि बॅडगी मिरचीचं लाल तिखट असं घालून परत छान परतून घ्यायचं. हा मसाला जितका छान आपण परतू तेवढा हा खिमा छान होणार आहे. चविष्ट अगदी मस्त चमचमीत होणार आहे. तसं पाहिलं तर ह्या रेसिपीसाठी अगदी वेगळं काही करावं लागत नाही. नुसता हा मसाला छान परतून घेणे हेच ह्या रेसिपीचं अगदी महत्त्वाचं तंत्र आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबून रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा.
इथं बघा, मसाला अगदी छान परतून झालेला आहे, रंगही खूप छान आलेला आहे. आता त्यावरती आपण जो खिसून पाण्यात ठेवलेला फ्लॉवर होता तो घालीत आहे. पाण्यात हा फ्लॉवर ठेवल्यामुळं छान धुतलाही जातो, त्याचा वासही कमी होतो आणि तो छान टरारून असा फुलतोही. आणि असा फुललेला फ्लॉवर ह्या खिम्यामध्ये खूप छान लागतो. तो असा ह्या खिम्यामध्ये मऊ होत नाही, पण शिजतो मात्र चांगला. त्यावरती अगदी अर्धा ग्लास पाणी घालून मी आता तो एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहे. असा हा 5 ते 10 मिनटात होणारा फ्लॉवरचा खिमा. त्यावरती चवीनुसार मीठ घालत आहोत आणि भरपूर कोथिंबीर घालत आहोत. जेवढी आपण ह्या खिम्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत तेवढी ह्या खिम्याची चव उत्तम होणार आहे. आता आपण ह्या खिम्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. अगदी साध्या आणि सोप्या आहेत त्या, आणि ती म्हणजे अगदी अर्धा चमचा साखर घालायची आहे, म्हणजे फ्लॉवरचा वास थोडासा कमी होतो आणि टेस्ट मात्र चांगली येते. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या खिम्यावरती कोथिंबीर वापरल्यानंतर शेवटी आपण लसूण आणि आल्याचं आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालत आहोत. तुम्हाला जर हे वाटण फोडणीत घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण त्या वाटणापासून केलेला हा खिमा हा थोडा वेगळ्या चवीचा होतो आणि नंतर आपण जे हे असं वाटण घातलेलं असतं तो खिमा वेगळ्या चवीचा होतो. एकदा ह्याप्रमाणे असा खिमा करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की असा खिमा फोडणीत घातलेल्या वाटणापेक्षा किती छान होतो ते. अगदी 2 मिनटाची इथं मी वाफ देऊन घेतलेली आहे. आता आपला हा खिमा तयार झालेला आहे. हा खिमा तुम्ही पोळी, भाकरी, पराठा किंवा ब्रेड कशावरही खा, उत्तम लागणार म्हणजे लागणारच. माझ्या आग्रहासाठी तुम्ही हा खिमा एकदा करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका. नेहमी त्याच प्रकारची फ्लॉवरची भाजी किंवा फ्लॉवरचा रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी निश्चित ट्राय करा. भाजीला एक उत्तम पर्याय आहे. असा हा चमचमीत, झणझणीत आणि अगदी उत्तम चवीचा, अगदी मस्त म्हणजे मस्तच A1 सुग्रास रेसिपीचा फ्लॉवरचा खिमा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.